दीप भाव मित्रांनो, मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत माझं. चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग संगम या पोर्टलवरती आपण शाळेची नोंदणी केलेली होती. कालपर्यंत त्याची अंतिम मुदत होती. आज आपण घेतलेल्या जे कार्यक्रम आहेत त्याचे फोटो अपलोड करून आपल्याला आपल्या शाळेचं प्रमाणपत्र मिळणार आहे. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये की ते प्रमाणपत्र आपल्याला कसं मिळवायचं आहे. तर आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती येऊयात आणि ते सर्च करूयात योग संगम. त्या सर्च नेमला सर्च केल्यानंतर आपली जी आयुष विभागाची वेबसाईट आहे योग संगम, या योग संगम यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आता इथे इव्हेंटचं पेज आपल्या समोर आलेलं आहे. होऊ शकतं काहींना डाउनलोड सर्टिफिकेट हे टॅब दिसू शकेल. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, इकडे उजवीकडे वर कोपऱ्यामध्ये 3 आडव्या रेषा आहेत. त्या 3 आडव्या रेषेला आपल्याला क्लिक करायचं आहे. होमवरती क्लिक करायचं आहे. इथे होमवरती क्लिक केल्यानंतर होम पेज आपल्याला दिसेल. पुन्हा आपल्याला त्या आडव्या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर योग संगम जे दिसतंय न्यूमध्ये त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा ते योग संगम इव्हेंटचं पेज आपल्या समोर येईल. आता इथे आपल्याला सर्वात आधी रेफरन्स नंबर जो आपल्याला पॉपअप मेसेजमध्ये आला होता, मेलवरती सुद्धा आलेला होता, तर तो इथे टाकायचा आहे आणि आपल्याला आपले जे आहेत आपल्या ऑर्गनायझेशनचे डिटेल्स इथे आपल्याला मिळतील. आता अनावधानाने तो मेल डिलीट झाला असेल किंवा मेल आला नसेल आणि तो स्क्रीनशॉट काढलेलाही जर आपल्याकडे नसेल, तो आयडी आपल्याला माहिती नसेल, तर इथे बघा फॉरगॉट रेफरन्स नंबरवर दिलेला आहे, याच्यावरती आपण क्लिक करू शकतो. इथे क्लिक केल्यानंतर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की इथे आपण ईमेल ॲड्रेस टाकून आपला पोर्टलवर नोंदणी करताना जो ईमेल आयडी टाकला होता तो ईमेल आयडी टाकून इथे आपण खाली गेट रेफरन्स नंबरवरती क्लिक करून तो आपल्या मेलवरती पुन्हा एकदा पाठवल्या जाईल. जर आपल्याला तो नंबर माहीत असेल तर तो नंबर इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. YS ने तो नंबर सुरू होतो. योग संगम म्हणजे वाय फॉर योग आणि संगमचा यस त्यानुसार आणि पुढे तो नंबर आहे. जर इथे आपल्याला भाषा बदलायची असेल तर इंग्लिश इथं लिहिलेलं आहे निळ्या टॅबमध्ये उजवीकडे खाली, त्याला आपण क्लिक करून इथे आपली भाषा सुद्धा आपण बदलू शकतो. त्यानंतर इथे आपल्याला नंबर टाकायचा आहे. तो नंबर टाकल्यानंतर संस्थेचा तपशील मिळवावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्या शाळेची माहिती येईल. त्या माहिती स्क्रॉल केल्यानंतर इथे आता संस्थेचा तपशील प्रमाणपत्रासाठी आपल्याला काय नाव द्यायचं आहे, ठिकाण ते आपल्याला टाकायचं आहे आणि सहभाग्यांचे तपशील म्हणजे संख्या इथं टाकायची आहे की कार्यक्रमाला आजच्या किती उपस्थित होते ती संख्या इथं टाकायची आहे. त्यानंतर आहे कार्यक्रमाच्या प्रतिमा अपलोड करा. कार्यक्रमाच्या प्रतिमा अपलोड करामध्ये दिलंय प्रतिमा येथे ओढा आणि टाका किंवा ब्राउज करण्यासाठी क्लिक करा. जास्तीत जास्त 5 प्रतिमांना परवानगी आहे आणि ते प्रतिमा आपल्याला निवडायची आहे. म्हणजे 5 फोटो आपण जास्तीत जास्त इथे अपलोड करू शकतो. तर आधी आपण संस्थेच्या तपशील प्रमाणपत्रासाठी इथे आपली माहिती भरून घेऊयात. आपली माहिती भरून झाल्यानंतर आता आपण कार्यक्रमाच्या प्रतिमा अपलोड करा यावरती येऊयात. तिथे आपल्याला प्रतिमा निवडायची आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या ब्राउझरमध्ये येणार आहोत. इथून आपल्याला जी प्रतिमा घ्यायची ती सिलेक्ट करायची आहे. जास्तीत जास्त 5 प्रतिमा आपण निवडता येणार आहे. डन करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला खाली प्रतिमा दिसत आहे. जर एखादी चुकून घेतल्या गेलेली असेल तर तिथं जो डबा दिसतो त्याला आपण ते डिलीट सुद्धा करू शकतो. त्यानंतर आहे सर्व सादर करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर पॉपअप मेसेज येईल. तुम्हाला खात्री आहे का प्रमाणपत्र सादर केल्यानंतर संघटना, ठिकाण, तपशील आणि सहभागांची संख्या बदलली जाऊ शकत नाही. सादर करण्यापूर्वी कृपया काळजीपूर्वक पुनरावलोकन करा. जर काही चेंजेस करायचं असेल तर रद्द करावरती क्लिक करू किंवा होय सादर करावरती आपण व्यवस्थित माहिती असेल तर या निळ्या टॅबवरती क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर फोटो अपलोड होण्यासाठी आपलं नेटवर्क कसं आहे, नेटचा स्पीड कसा आहे त्यावरती आपल्याला वेळ लागू शकतो. थोडा वेळ आपल्याला वाट पाहावी लागेल.
त्यानंतर बघा आपल्याला असा मेसेज येईल, सबमिशन सक्सेसफुली युअर योगा संगम इव्हेंट ऑर्गनायझेशन डिटेल्स अँड इमेजेस हॅव बीन सबमिटेड सक्सेसफुली युअर योगा संगम सर्टिफिकेट आय डी. आता इथे सर्टिफिकेट आय डी सुद्धा आलेला आहे. आणि त्यानंतर आता इथे आपल्याला प्रमाणपत्र डाउनलोड करा इंग्रजी किंवा प्रमाणपत्र डाउनलोड करा हिंदी, 2 टॅब इथे उपलब्ध झालेला आहे. आपण याचा स्क्रीनशॉट काढून ठेवूयात. आपण प्रमाणपत्र डाउनलोड करा यावरती क्लिक करूयात इंग्रजीमधलं सुरुवातीला. या पद्धतीने आपल्याला मेसेज येईल की सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे. ते सर्टिफिकेट डाउनलोड झाल्यानंतर आपल्या इंटरनल स्टोरेजमध्ये ते डाउनलोड झालेलं असेल ते इथं आपण अशा पद्धतीने पाहू शकतो. तर हे आपलं प्रमाणपत्र अशा पद्धतीने आपल्या शाळेचं मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपलं प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो. त्याचबरोबर जर काही अडचण आलीच आपल्याला तर पुन्हा इथं आपल्या मेन पेजवरती आपण येऊयात. इथे आपला आय डी टाकूयात. इथे आपल्या संस्थेचा सर्व तपशील येईल. त्यानंतर इथे सर्व सादर करा ही आपल्याला टॅब ॲक्टिव्ह दिसेल. बाकी आपण सगळं अपलोड केलेलं होतं. पुन्हा इथं सर्व सादर करामध्ये पुन्हा येईल की खात्री आहे का? सादर करावरती जाऊ आपण आणि इथे आपल्याला पुन्हा प्रमाणपत्र डाउनलोड करा ही टॅब येईल. आता इथं आपण हिंदीतलं डाउनलोड करून घेऊयात. इथे यशस्वीरित्या आपलं प्रमाणपत्र डाउनलोड झालेलं आहे. आपल्या इंटरनल स्टोअरमध्ये येऊयात. डॉक्युमेंटमध्ये आपल्याला ते प्रमाणपत्र दिसेल. त्याला आपण ओपन करूयात. तर अशा पद्धतीने हिंदीमधलं प्रमाणपत्र आपल्याला इथे दिसेल. तर या पद्धतीने आपण शाळेचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो, जे की आपल्याला स्कॉप किंवा इतर अनेक गोष्टीसाठी उपयोगी पडू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.